श्रद्धेला जोपर्यंत विवेकाचं अस्तर असतं ना, तोपर्यंत श्रद्धा माणसाच्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या ऊर्जेचं काम करते. पण विवेकशून्य श्रद्धा माणसाच्या जीवनात भावनिक कोलाहल निर्माण करते. खरं तर माणसाच्या जीवनातनं श्रद्धा वजा केली तर काय होईल, या प्रश्नाचे अनेक उत्तरं असू शकतात. जीवनात कुणावरही आणि कशावरही श्रद्धा न ठेवता वाटचाल करता येऊ शकते, असं मानणाऱ्यांचाही वर्ग आहेच. तसाच श्रद्धेय भावनेनं जगणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. पण ही श्रद्धा बुद्धिवादी, विचारवंतांच्या विचारावरती, वैज्ञानिक विचारांवरती हवी. आपण कुणावर श्रद्धा ठेवतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गेले काही दिवस आपण पाहतोय की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधल्या असलेल्या रेषेला जेव्हा आपण विसरून जातो, ती रेषा धूसर असल्यामुळे नक्की काय काय घडतं हे पाहतोय. अशोक खरात विकृत भोंदूबाबा म्हणूनच जन्माला येतात. अशोक खरात हा काही पहिला भोंदूबाबा नाही आणि शेवटचाही नसेल. पण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखला तर हे भोंदू आपल्याला सहज हेरता येतील. नमस्कार, मी पूर्वी भावे आणि आपण पाहताय झिरो आवर. भक्तांच्या श्रद्धेशी खेळून आपला अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा अशोक खरात हे सध्याचं यातलं एक ताजं उदाहरण आहे. आजही या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर आलेत आणि पुढे जाण्या अगोदर सांगते की दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आज महिलांचा गर्भपात केल्याप्रकरणी तपास पथकानं नाशिकमधल्या बड्या डॉक्टरांची चौकशी केली. या व्यतिरिक्त खरातच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्यानं 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समजते. खरातमुळे एकानं आत्महत्या केल्याचं प्रकरणही समोर आलंय, तर खरातनं फ्रॉड कंपनीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाही गंडा घातलाय. या सगळ्या बाबींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यासोबतच राज्यातल्या इतर राजकीय घडामोडींचाही आजच्या एपिसोडमध्ये आपण आणखीन धांदोळा घेणार आहोत. पण त्याआधी भोंदूबाबा खरातचे कारनामे पाहता आम्ही जनतेला एक प्रश्न विचारलाय, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, अशोक खरातचे कारनामे पाहता कोणती शिक्षा त्याला झाली पाहिजे? जन्मठेप, मरेपर्यंत तुरुंगवास का फाशी? तर नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये आजही भोंदूबाबा खरात हजर झाला. पण यापूर्वी जेव्हा जेव्हा त्याला न्यायालयामध्ये आणलं गेलं तेव्हा तेव्हा त्याला तपास पथकानं चेहऱ्यावरती कपडा टाकून, चेहरा झाकून आणलं होतं. या खेपेला मात्र त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. पोलिसांनी एकंदरीतच या प्रकरणामध्ये एक रणनीती आखलेली दिसते. सध्या खरातवरती 11 गुन्ह्यांची नोंद आहे आणि पोलीस एकानंतर एक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कस्टडी घेत आहेत. कालच न्यायालयानं त्याला अशाच एका गुन्ह्यासाठी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज लगेच दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी परत त्याची 7 दिवसांची पोलीस कोठडी घेतली. खरं तर या प्रकरणामध्ये जनक्षोभ इतका आहे की ह्याआधी सुद्धा खरातला कोर्टात आणणार म्हटल्यावरती कोर्टासमोर गोंधळ झाला होता. त्यामुळे SIT कडनं प्रत्यक्ष कोर्टात न आणण्याचा निर्णय घेण्यात आला असावा असं दिसतंय. VC द्वारे होणाऱ्या या हिअरिंगसाठी कोर्टरूममध्ये 4 मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या. सोय अशी होती की एका बाजूला आरोपी खरात आणि दुसऱ्या बाजूचे न्यायाधीश आणि कोर्टातील कामकाज हे एकमेकांना दिसत होतं. न्यायाधीश बीन इचपुरानी यांच्यासमोर युक्तिवाद सुरू झाल्यानंतर SIT अधिकारी सूर्यवंशी यांनी खरातवरती आरोप करायला सुरुवात केली. या खेपेला गुन्हा किती किळसवाण आहे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच, पण महत्वाचा भाग हा की हे महाभाग पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीयेत. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी हा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला. पण खरातचे वकील सचिन भाटे यांचा युक्तिवाद मात्र खरातला बैल मिळावी हाच होता. काय म्हणाले होते खरातच्या वकिलांचं, काय म्हणणं होतं आपण ऐकूया. सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. 14 दिवसांची यादी पोलीस कोठडी मिळाली होती, मात्र पुन्हा आता पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलं. या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं गर्भपाताचा मुद्दा देखील मांडला गेला होता. गर्भपाताचा कालावधी काय, त्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड घेतल्याचा देखील दावा केला जातोय. हा गुन्हा फसवणुकीचा होत नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय. त्यामुळे पहिल्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मिळाली होती आणि त्या दरम्यान या सगळ्या संदर्भात तपास झाल्याचं देखील आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय. तर आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी आपल्याला ही माहिती दिली.
मग सुनावणी झाल्यानंतर सरकारी वकील शैलेंद्र बागडे आणि तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सदर गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही. थँक्यू. आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकणार नाही. सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातल्या फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत. परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे. त्यामुळे जास्त माहिती द्यायला एका पद्धतीने नकारच दिलेला आहे. कसं आहे, गेल्या 2 आठवड्याहून अधिक महाराष्ट्रासह संपूर्ण देश ऐकतोय की कोणत्याही चित्रपटाचीही कहाणी नाहीये. हे एक विकृत सत्य आहे. खरातचे कारनामे किळसवाणे घृणास्पद तर आहेतच, पण क्रूरतेची परिसीमा गाठणारे सुद्धा आहेत. रोज खराची कृत्य तुम्हाला सांगत असताना मी सुद्धा विचार करत असते की आता तरी बस होईल, यापेक्षा आणखीन भयंकर काय असू शकतं. पण दरवेळेला इच्छा भाबडीच ठरते आणि आजही इच्छा भाबडीच ठरली, कारण अजून एक किळसवाणी कहाणी समोर आली आहे. या घटनेतली पीडित महिला 2013 साली एकल होती. तिचं लग्न झालेलं नव्हतं. आई वडिलांबरोबर पहिल्यांदा भोंदू खरातकडे ती गेली. पुढे तिचं लग्न झालं, 2 मुलंही झाली. पण त्यानंतर घरगुती कलह सुरू झाला. नवरा बायकोतली भांडणं इतक्या विकोपाला गेली की दोघं वेगळे राहू लागले. परत एकदा आई वडीलच तिला खरातकडे घेऊन गेले आणि तेव्हा खरातने सावज घेतलं. तेच गुंगी येणारं औषध, भांड्यातलं पाणी तिला सुद्धा पाजलं. त्याचबरोबर तुझा घटस्फोट लिखित आहे असं सांगून तिचे मानसिक खच्चीकरण सुरू केलं आणि मग पुन्हा एकदा गुंफली तीच कहाणी. तू गेल्या जन्मामध्ये अप्सरा होतीस, मी अवतारी पुरुष आहे. या जन्मात माझे 2 विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार आहे. अशा भूलथापा मारत मारत या मुलीवरती अत्याचार सुरू केले. पण या खेपेला किस्सा नेहमीसारखा संपला नाही, तर ही मुलगी प्रेग्नंट राहिली. मग खरातने दवाखाना वगैरे काही न करता तिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. या प्रकरणात सुद्धा आता गुन्हा दाखल झालाय. खरं तर विना डॉक्टरच्या सल्ल्याने जर अशा गोळ्या घेतल्या तर त्याचा धोका काय असतो तेही यामध्ये महत्वाचं आहे. ते ऐकूयात, आपल्याला सांगतात डॉक्टर सुजाता कुलकर्णी. त्या स्त्रीला जर गर्भपात करायचा असेल आणि तशी जर तिने इच्छा दर्शवली की मला ही प्रेग्नन्सी नको आहे, तर तिच्या आधी वैद्यकीय सल्ला म्हणजे वैद्यकीय तपासणी केली जाते. स्त्रीरोग तज्ञ गायनेकोलॉजिस्ट तिची तपासणी करतात. किती आठवड्यांची प्रेग्नन्सी आहे, त्या स्त्रीला पूर्वीचं काही आहे का, ही प्रेग्नन्सी या गोळ्याने अबॉर्ट होण्यासारखी आहे का, तिला काही असोसिएटेड मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत का, तिचं हिमोग्लोबिन किती आहे. सो थोडक्यात गोळ्याने अबॉर्शन करणं त्या स्त्रीला योग्य आहे की नाही हे पाहिलं जातं आणि मगच त्या स्त्रीला तशी ट्रीटमेंट दिली जाते. कायदेशीर कारवाई म्हणजे बेसिकली हे इल्लीगल आहे. सो अशा गोळ्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांशिवाय दुसऱ्या कोणी नाहीच द्यायला पाहिजे. त्या स्त्रीची तपासणी झाल्याशिवाय, किती आठवड्यांची प्रेग्नन्सी आहे हे पाहिल्याशिवाय या अशा गोळ्या दिल्याच नाही जायला पाहिजे. पण खरंच भोंदू खरातने ही औषधं डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय दिली की त्याला औषधं पुरवण्याचं काम कोणीतरी करत होतं? त्याच्या विकृत खेळामध्ये कोणी सहकारी होतं का? खरंच गर्भपाताचं औषध मिळणं इतकं सोपं आहे का? हे औषध खरातच्या हाती लागताना सरकारची मेडिकल स्टोअर्ससाठी किंवा ती विकत घेण्यासाठीची असलेली नियमावली कोणी धाब्यावर बसवली? या गंभीर बाबीचा सुद्धा सध्या तपास सुरू असल्याचं कळतंय. अशोक खरातच्या संपर्कामध्ये नाशिकमधील काही बंदी डॉक्टर मंडळी सुद्धा होती, काही बडी डॉक्टर मंडळी सुद्धा होती. SITनं त्यामुळे याची सुद्धा चौकशी केल्याचं समजतंय. व्हायग्रा टाकून उष्णोजल नावाने सिद्ध पाणी देणाऱ्या भोंदू खरातच्या कहाण्या आपण आधीच ऐकल्यात. तसंच गुंगी आणणाऱ्या पाण्याचे किस्से सुद्धा आपण महिलांच्या FIR मधनं ऐकलेलेच आहेत. त्यामुळे यातील कोणा डॉक्टरचा सल्ला घेऊन मग उष्णोजलाच्या नावाखाली गुंगी येणारी औषधं किंवा बायकांना पेन रिलीफ गोळ्या तर दिल्या गेल्या नाहीयेत ना, याचाही सध्या तपास होतोय. त्यात पाण्यात लघुशंका करून ते प्यायला दिल्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आलेत. खरं तर आत्तापर्यंत या खरातनं महिलांना कसं फसवलं, आर्थिक फसवणूक, जमिनी कशा बळकावल्या हे मी तुम्हाला सांगितलंय. पण आज आणखीन एक फ्रॉड त्याचा उघडकीस आलाय. अहो, या खरातनं शेतकऱ्यांनाही सोडलं नाहीये. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की याने शेतकऱ्यांची फसवणूक कशी काय केली, तेही सांगते. बनावट फार्मर प्रोड्युसर कंपन्या दाखवून या भोंदूबाबानं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नावाखाली त्याने व्यापाऱ्यांकडनं माल खरेदी केला आणि तो माल सरकारी कृषी संस्था नाफेडला विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे.
श्रीरामपूर इथले स्वतंत्र भारत पक्षाचे निलेश शेडगे यांनी खरात विरोधामध्ये पोलिसात तक्रार केली आहे. शेडगे यांनी खरातची आणि खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. पण खरातनं ही फसवणूक कशी केली हे ऐकूयात निलेश शेडगे यांच्याकडून. त्याने साधारण 2021-22 पासून त्याचे स्वतःची व्यंकटेश्वरा आणि ईशान्येश्वर नावाची कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या इतर 17 ते 18 फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये तो स्वतः संचालक आहे. असं त्यांनी या बोगस फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करून नाफेड आणि NCCF जे सरकारी खरेदी होणार होती कांदा, मका आणि सोयाबीनची या खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट मिळवलेत. घोटाळा यांनी असा केलाय की शेतकऱ्याकडून एकही म्हणजे कांदा खरेदी केला नाही किंवा मका किंवा सोयाबीन खरेदी न करता यांनी व्यापाऱ्यांच्याकडनं माल खरेदी करून नाफेड NCCFचे अधिकारी यांना हाताशी धरून किंवा शासनाचे कोणी नेते वगैरे असतील, राजकीय नेते असतील, यांनी मदत केलेली यांना. खरातवर गेल्या 2 आठवड्यामध्ये एकापाठोपाठ 11 गुन्हे दाखल झाले ते आपल्याला माहिती आहे. पण याच खरातवरती 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती समोर आली आहे. विकास रामदास दिवटे या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी खरातवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. विकासचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. राजेंद्र दिवटे यांच्या फिर्यादीनुसार विकास रामदास दिवटे हा साई संस्थांमध्ये नोकरीला होता. नवरा बायकोमध्ये झालेल्या वादामुळे विकासची बायको माहेरी गेली आणि त्यानंतर विकासच्या सासरच्यांकडनं आणि नंतर अशोक खरातकडनं विकासला त्रास देण्यात आला. त्याला नोकरीवरनं काढून टाकण्याच्या, जीवे मारण्याच्या धमक्या खरातनं दिल्या आणि या सर्व त्रासाला कंटाळून विकास दिवटे यांनी 4 पानी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचं राजेंद्र दिवटे यांनी सांगितलंय. या आत्महत्येबाबत राजेंद्र दिवटे यांनी काय माहिती दिली ऐकूयात. नोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे 4 पानाची सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली होती. जेव्हा आम्ही हे केलं त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष लिहून ठेवलेलं आहे का अशा रोजी मी फाशी घेऊन मरत आहे. मला मारण्यास कारणीभूत नाशिक कॅप्टन खरात जबाबदार आहे व माझी सासूरवाडी जबाबदार आहे. मला खरात महाराजने फोनवर धमकी दिली आहे व माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. त्याच्यात कॉल रेकॉर्डिंग त्याचं ते पासवर्ड वगैरे काय मोबाईलचे होते ते सुद्धा त्यांनी नमूद करून ठेवलेले होते. मोबाईल हे पोलिसांनी जप्त केला, चिठ्ठी जप्त केली, सगळे काही परिस्थितीत नमूद केलेले असताना याच्यात पूर्ण चौकशी झाली नाही. खराचे हे गुन्हे आणि त्याचबरोबर हे सगळं प्रकरण इतकं भीषण आहे की त्याला नक्की शिक्षा काय दिली पाहिजे असा प्रश्न आम्ही विचारलाय. त्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या ते पाहायला जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया दीपक मानसिंगे यांची आहे. अशोक खरातचे कारनामे पाहता त्याला फाशी व्हायला पाहिजे, तरच येणाऱ्या काळात नवीन भोंदूबाबा निर्माण होणार नाहीत. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं लता सोनोने यांची आहे. त्याला एवढं सगळं करण्यासाठी कोणाचा सपोर्ट होता तो शोधून काढावं आणि त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया ऋषी यांची आहे. राजकारणात शिक्षा फक्त जनतेला होते, लक्षात ठेवा. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया गोविंद मिरे यांची आहे. त्या एकट्याला शिक्षा दिली तर मग त्याला या कामात, जमीन घोटाळ्यात, बेहिशोबी संपत्ती जमवण्यात जे नेते, मंत्री, अधिकारी असतील त्यांना पण शिक्षा व्हायला नको का? नाव येऊन ते मुक्त आहेत, एकीला समन्स पाठवून सुद्धा हजर झाली नाही, याला काय म्हणावं? आणि आता याच विषयावरती थेट चर्चेला सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत भाजपच्या नेत्या नीता केळकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे. दोघींचंही मनपूर्वक स्वागत आहे आजच्या गेस्ट सेंटरला. आणि